कंसानं स्वतःच्या आई वडिलाला अंधार कोठडीत टाकलं होतं, हा मुद्दा पकडा. जो स्वतःच्या मायबापाला अंधार कोठडीत टाकतो तो तुमच्यावर प्रेम करील असं कशाहून समजिता. जुन्या लोकांचं एक मत आहे, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगातल्या कोणाचाच होऊ शकत नाही. जिने 9 महिने पोटात ठेवलं तो तिला सांभाळू शकत नाही. ज्यानं लहानाचं मोठं केलं तर हातावरल्या फोडासारखं, त्या बापाचा होऊ शकत नाही तो जगातल्या कोणाचाच होऊ शकत नाही. असा नालायक कंस होता. त्याच्या हातात निर्दयी होता. तिसरी गोष्ट, हातातली सटकली तुझं लागी वधी उपजला मजाधी. काय इकडे गोकुळात सुखाची चर्चा. गोकुळामध्ये आईसाहेब सकाळी उठल्याच्या नंतर पाहतात तर मुलगा आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, झालती मुलगी. आणि मुलगा कसा, दाईनं सांगितलं आईसाहेब मी नाऊ घातलंय, मी नाळ तोडलाय, मी त्याला सगळं त्याची चर्या केली, मुलगी होती मुलगी. मुलगा कस काय? यशोदेनं सांगितलं तुझ्या माझ्याशिवाय या घरात कोणी आलंच नाही. मी तर विकळ अवस्थेत होते. पोरग झालंय का पोरगी तुलाच माहिती, मला तर माहित नाही. तू सांगितलं पोरगी रात्री आणि सकाळी पोरग नेमकं तुला दिसलं नाही का? दाईचा काही दोष नव्हता, यानं सगळं केलं मालकानं. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. गोकुळातली सगळ्या महिला तिथं धावत होत्या. नंदा घरी झाली दाटी, सगळ्या गोपी यशोदेच्या घरी आहेत. एक धावती एकी पुढे, सुंट वडे गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. अख्ख्या गोकुळात चर्चा. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. आनंद भूमिदान, स्वर्णदान, अन्नदान, वस्त्रदान राजानंदांनी केलेलं. बघता बघता भगवान मोठे होऊ लागले. याच काळामध्ये अमावस्याच्या दिवशी एक बाई आली. तिचं नाव होतं पुतना. अमावस्याच्या दिवशी आली. द्वादशीच्या दिवशी एक सत्पुरुष आले. सत्पुरुषी व्याख्या त्यांना सोबत नाही, जगाचा बाप आला. त्या जगाच्या बापाचं नाव होतं भगवान शिवशंकर. ते जोग्याच्या रूपात आले. अनुभवत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. अनुभवत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अनुभवत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. जोग्याच्या रूपात शिवजी आले. ते द्वादशीला आलते. अमावस्याच्या दिवशी पुतना आली. अष्टमीच्या दिवशी तृणावत, नवमीच्या दिवशी तृणावत आला. अशी नाना प्रकारच्या तिथीला वेगवेगळी लोक आली. कागद गरिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. बालपणातला हा प्रभूचा पुरुषार्थ आहे. बघता बघता 11 वर्ष 52 दिवस झाले देवाला. गोकुळात नाना प्रकारच्या क्रीडा केल्या. 11 वर्ष 52 दिवस झाले. 53वा दिवस उजाडला. या 53व्या दिवशी सूर्यास्ताला जात असताना त्या नगरीत एक रथ आला. त्या रथाचा सारथी अक्रूर होते. अक्रूर संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे. कोणाला अक्रूर म्हणायचं? अक्रूराची 35 ते 45 वर्षाची साधना, तपश्चर्या काशीला झालेली. का? कारण पंढरपुरातल्या मालकाच्या एका लग्नात श्रीमंतक नावाचा मणी आलता. हा मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. तो पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतनं आलता. हे सासरवाडीतून आलेलं धन शुद्ध करावं याच्याकरता काशीला नेलं. 35 ते 45 वर्षापर्यंत मणी तिथं ठेवला. त्याचं अन्नसत्र झालं. एक घाट बांधला. त्या घाटाचं नाव अक्रूर नावाचं घाट नाव ठेवलं. तिथं अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. एका तीर्थाचा उद्धार केला. त्याला मणिकर्णिका तीर्थ असं नाव पडलं. मग कालांतरानं तो मणी इकडे आणला. अक्रूर अनन्य साधारण महत्व, सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशीले, पावन आहे. गोष्ट एकच होती, नालायकाच्या नगरीत राहत होता. दुःख एका गोष्टीचं होतं बापू, तो फक्त नालायकाच्या नगरीत राहत होता. आणि ते अक्रूर रथ घेऊन आलेत. राजानं सांगितलं जा, नंदाकडे 2 अपत्य आहेत, आपल्या उत्सवाकरता घेऊन या. रात्रीच्या समयाला अक्रूरांचं आणि नंदराजांचं जेवण वगैरे आटपलं. उद्याची तयारी विचारली. उद्या मी नेण्यासाठी आलो. नंदराजाला पक्क माहित होतं, झाल्या झाल्या 8 वर्षाचा होतो तो मुलगा नाही, तो देव आहे. आपल्याकडे नाना प्रकारच्या राक्षसांचा शेवट केला हा माणूस नाही, हा देव आहे.
शत्रुघ्न देव आहे, तो देव आहे, देव आहे. मग अशा देवाला कंसासारखा मारील याची तरी आपण कशाला भीती लोक डोक्यात ठेवायची. निर्भीड होते नंदराजा, त्यांना माहित होतं हे कंसाचं काही चालणार नाही कन्हैया पुढे. पण यशोदा कोमलांतकरणाची स्त्री आहे, या पवित्र देशातली सात्विक आणि सदाचारी पुण्यशील माऊली आहे. मी नेहमी सांगत असतो या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे. कारण या देशातले सर्वोच्च टोकाला गेलेले शैक्षणिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, व्यापार क्षेत्रातले असतील, वैद्यकीय क्षेत्रातले असतील, माझ्या परमार्थिक क्षेत्रातले असतील, अशा विद्वानांना 9 महिने पोटात ठेवणारी या भारताची पवित्र स्त्री आहे. नाना प्रकारच्या रत्नांना जी जन्म घालते ती पवित्र स्त्री या पवित्र देशाची आहे. त्याच्यापैकी यशोदा, यश क्रशती यशोदा. जीवनात अपयश पाहिलंच नाही, जीवनात अपयश बघितलंच नाही, यशच संपादन केलं, तिचं नाव यशोदा. द्रोह जीवनात पाहिलाच नाही, वैषम्य जिच्या जीवनात आलंच नाही, आणि आलं तरी ते मानलं नाही, तिचं नाव द्रौपदी. द्रोण जायते द्रौपदी, यश आक्रशती क्रशती यशोदा. यशालाच क्रशन, अपयशाला नाही, अशी यशोदा. रथ शृंगारला यशोदेला माय नावाची उपमा दिली. शेवटच्या कडव्यात सांगतोय तुम्हाला कशा करता माय म्हणतात. धन्य यशोदा ती माय. शेवटच्या कडव्यात पुरावा आला. वैकुंठातला हरी यशोदेकडे का गेला त्याचा पुरावा तुम्ही ऐकला. मधला पुरावा ज्ञात आहे. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत, रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, वगैरे 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 वगैरे. त्याच्या हातात पायात वाळे वगैरे, नाना प्रकारच्या बिंद वगैरे सगळं, माथा शोभे पिंपळ पान आदी करून सर्व प्रकारचं वर्णन निळोबारायांनी फार सुंदर वर्णन केलं. पंढरपुरातल्या मालकाचं द्वापार युगातलं बालपणातलं अत्यंत अत्यंत काटेकोरपणानं वर्णन केलं. निळोबारायांच्या गवळणी म्हणजे फार नाविन्य नाविन्य. निळोबारा हे शेवटचे अत्यंत भगवंताचे लाडके संत आहेत, फार जिव्हाळ्याचे संत. योग असा आला, दुसऱ्या दिवशी रथात भगवान बसले. तेवढ्या अवकाशात यशोदेनं नंदराजांना सांगितलं, मालक एक बोलू, 5 मिनिटाकरता कृष्णाला आतमध्ये घेता का. नंदराजानं सांगितलं, यशोदे 11 वर्ष 53 दिवस आपल्या इथं राहिलाय, पण ज्या आईच्या पोटी जन्म घेतलाय तिला त्याला नाहू सुद्धा घालता आलं नाही, त्याला कपडे एकदा पण घालता आले नाही, गंध लावता आला नाही, टाळू मागता आली नाही. तिच्या अंतकरण किती तुटत असेल का. जाऊ दे का त्याच्या आई वडिलाकडे, जाऊ दे. 11 वर्ष 53 आपल्या इतकडे राहिलाय, दिवस राहिलाय. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात भगवान होते असं भागवत सांगते, मी सांगत नाही. मी नाही सांगणार माझ्या मनानं. एक तर वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसाचं ऐकून सांगतो, भांगरायचं नाही. योग असा आला, 5 मिनिटाकरता मला भेटायची इच्छा आहे. ठीक आहे कन्हैया, जी बाबा. यशोदेनं तुला 5 मिनिटाकरता महालात बोलवलंय. येणारे संकेत मिळाला. आईसाहेबांनी लागलीत पाठ टेकला, पाठाच्या पुढे मोठं ताट टेकलं, मोठं ताट टेकलं, मोठं ताट. शक्यतो ते ताट जेवायचं नसेल, मोठं ताट होतं. त्या मोठ्या ताटामध्ये 7-8 वाट्या ठेवल्या. दूध टाकलं, दही टाकलं, साखर टाकले, तूप टाकलं, भात टाकला, लोणी टाकलं, सगळी दुधाची पदार्थ टाकले. भात आणि साखर वेगळी, बाकी सगळी दुधाची पदार्थ. भगवान जेवायला बसले. जेवायला त्या पाटावर बसल्याचं सांगितलं, आईसाहेब आताच दादा आणि मी आम्ही सोबत जेवलो, आता पोटात भूक नाही. एक ऐक कृष्णा, ऐक 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 एक कृष्णा ऐक, माझ्या हातानं शेवटचा 1-1 चमचा सगळी पदार्थ खा. दुधाचा चमचा असेल, दूध आणि ताक एकत्रित घेतात का याबद्दल काही नाही, पण तिने मात्र सगळी पदार्थ 1-1 चमचा सगळी एकाच वेळेला खाऊ घातली. दूध असेल, दही असेल, ताक असेल, लोणी असेल, तूप असेल, साखर असेल, भात असेल, काय बासुंदी असेल, पेढा असेल, दुधाचे जेवढे पदार्थ तेवढी. आणि जेवण झाल्याच्या नंतर स्वतःच्या पदराने कृष्ण कन्हैयाचा चेहरा पुसला, तोंड पुसलं, हातात पाणी घेतलं आणि उरलेल्या पात्रावरच्या पदार्थाला पाणी फिरवलं. भगवंताने हात धरला. आई माय कोणाला म्हणतात लक्षात घ्या, कोणाला माय म्हणायचं. भगवंतानं यशोदेचा हात धरला. हे आईसाहेब, मी आतापर्यंत इतक्या वेळात तुझ्या समोर जेवलो, तर कधी कधी मी जर पाणी नाही फिरलं तर तू पाणी फिरवतोस माझ्या ताटाचा, पण कधी जेवायच्या अगोदर, जेवायच्या अगोदर पाणी फिरवत होतीस. आज मी पहिल्यांदा बघितलं आई जेवण झाल्याच्या नंतर पाणी फिरवलं. याचं कारण काय. राव दे कृष्णा, येतो आता, जा देवकी मातेकडं. यशोदेला पक्क माहित होतं ना हा देवकीचा पुत्र आहे. एकदा असा प्रसंग झालता, कारण नंदराजा कृष्ण हा 4 वर्षाचे झाले त्यावेळेला नंदराजा कर भरायला गेले. कर भरायला गेल्याच्या नंतर तिथं कळालं हा अमक्याचा आहे.
यशोदेला सांगितलं, यशोदे कृष्ण हा देवकीचा आहे. परत त्याच्या आईवडिलाकडे गेल्यावर त्याच्या आईवडिलांनी जर विचारलं यशोदेनं सेवा कशी केली, तर याला सांगण्यासाठी जागा नसावा, अशी सेवा कर. म्हणून यशोदेने एके दिवशी कृष्णाला विचारलं होतं, कृष्णा मी तू कोण तुझी आई? कृष्णा मी तुझी कोण आई? यशोदे कृष्णानं आई म्हटल्याच्या नंतर यशोदेनं कृष्णाचा हात घेतला आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवला. तुला माझी शपथ आहे, तुझी खरी आई कोण? तुला कोण प्रसवलंय? हात काढून घेतला डोक्यावरून, पण सांगत नव्हता. पुन्हा हात डोक्यावर ठेवला. कृष्णा जीवन आतापर्यंत मी तुझी सेवा केली असेल, या चांगुलपणाची शपथ आहे, सांग तू कोणाच्या पोटी जन्माला आला? हात काढून घेतला आणि सांगितलं मी देवकीच्या पोटी. मग तिला माहित होता हा देवकीचा आहे. पाणी का फिरवलं? ऐक कृष्णा, ज्या दिवशी तू देवकीचा पुत्र आहेस मला कळालं, त्या दिवसापासून मी नियम केला, तू ज्या दिवशी आमच्या घरात दूध पिशील मी त्याच दिवशी दूध खात होते. तू ज्या दिवशी भात ग्रहण केला त्या दिवशी मी भाताला हात लावला. तू ज्या दिवशी साखर गोड पदार्थ खाल्ला त्या दिवशी मी गोड पदार्थ खाल्ला. तू ज्या दिवशी दही घेतलं मी त्या दिवशी दही घेतलं. तू ज्या दिवशी ताक पेलास तू त्या दिवशी मी ताक पेलं. तू ज्या दिवशी लोणी खाल्लंस मी त्याच दिवशी लोणी खाल्लं. मी पण केलता, मी नवस केलता. माझ्या घरामध्ये कृष्ण जी वस्तू या दुधाची खाईल मी त्या दिवशी ती वस्तू खाईल. कृष्ण ज्या दिवशी ताक घेणार नाही त्या दिवशी ताक प्यावं वाटलं तरी पिणार नाही. हा माझा संकल्प होता, हा माझा नियम होता. मी पाणी याच्याकरता फिरवलं का नाही? आता तू आमच्या घरून जाणार आहेस आणि पुन्हा या वस्तू खाला आमच्या इथे येणार नाहीस. म्हणून पाणी याच्याकरता फिरिलं, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दुधाचे कुठलेही पदार्थ खाणार नाही. माय तरी लेकरासाठी असं करू शकते का? बापसाठी मुलासाठी असं करू शकतो का? जन्मदाता बाप जन्मदाती माता करू शकत नाही. यशोदेचा निरोप घेतला, जगाचा मालक रथात बसला. रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी. भगवान मथुरेच्या तीरावर पोचले. यमुनेच्या तीरावर एक कपडे धुण्यासाठी एक व्यक्ती आलता. तो 7व्या अवतारातला अत्यंत निंदाखोर व्यक्ती होता. 7व्या अवतारात ज्यांनी कपडे धुवायचं काम केलं पण जगाच्या मालकिनीची चेष्टा केली, असा 7व्या अवतारातला चेष्टाखोर व्यक्ती. तो पुढच्या द्वापार युगात सुद्धा तेच काम करण्यासाठी जन्माला आला. 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्राचे कपडे धुवायचं काम केलं, त्या नगरीतल्या लोकांचे कपडे धुवायचं काम केलं. पण त्या पवित्र नगरीत त्याच्या अंतःकरणात दुर्बुद्धी सुचली आणि या विश्वातल्या पवित्र देशातल्या एका स्त्रीची त्यानं चेष्टा केली. एका पवित्र स्त्रीची चेष्टा केली. म्हणून पुढच्या अवतारामध्ये नालायक राजाचे कपडे धुवायचं काम आलं. पंढरपुरातल्या मालकाने यमुनेच्या तीरावरच झापटीला. धोबी का शिरवही पटका जय गोपाला जय गोपाला जय. मारलाच, कपडे देत नव्हता. ती कपडे घेतली. समोर आल्याच्या नंतर एक दर्जी होता शिंपी. त्या शिंप्यानं कृष्ण परमात्म्याला दादाला बघितलं. गज कैचिले दर्जी आया, कपडे थे कुछ ढीले ढाले, मन चाहे तन पैनावे, जय गोपाला जय गोपाला जय. कपडे बरोबर बेताचे शिवले आणि त्या शिंप्याच्या पाठीवर थाप टाकली. काय थाप टाकली? द्वापार युगात एका मूर्ख राजाच्या नगरीत जात असताना आम्हाला आहेर केलास ना. तुमच्या शिंप्याच्या कुळात असा साधू जन्माला येईल, असा साधू जन्माला येईल. द्वापार युगातला आशीर्वाद आहे. शिंप्याच्या कुळात असा साधू जन्माला येईल की त्या साधूच्या हाताने मी जेवण करीन, त्या साधूच्या हाताने मी दूध पेईन. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. द्वापार युगातल्या शिंप्यानं देवाला आहेर केला. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जेवी भरा भरा नाना संगे. थरथर विटेवरची मूर्ती कापत होती नामदेव. मागचं पुण्य ओंकार राजे, मागचं पुण्य. समोर गेल्याच्या नंतर एक माळी होता. त्या माळ्याचं नाव होतं सुदामा माळी. त्या सुदामा माळ्याने हार घातला, थाप टाकली शिंदे पाठीवर. ए माळी दादा,
आर्याकानं कपडे केले तू पाल्यादिनी सुगंधिनी पुष्पादिनी माल्यादिनी सुगंधिनी. अरे घातलास रे. तुझ्या कुळात एक असा साधू जन्माला येईल, त्या साधूच्या भेटी करता पंढरपुरातला मालक येईल. जन्मला निधान सावता तो सावता महाराज जन्माला आले. वंशात पुण्य केलं की काम येत असतं. इथे कोणी राजकीय क्षेत्रातले लोक असतील, राजा होण्यासाठी स्वतःचे प्रयत्न असावा. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मंत्र्यापर्यंत याबद्दल दुमत नाही. स्वतःचे प्रयत्न असावा, पण राजा होण्यासाठी वंशाचं पुण्य लागते. एखादा सरपंच झाला असेल, ग्रामपंचायतचा सदस्य, सोसायटीचा मेंबर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, संत्री काय असतील ते, त्या घराण्यात एखादी अशी स्त्री जन्माला आली असेल की दारात आलेल्या उपाशी माणसाला जिच्या हातानं अर्धी भाकरी गेली असेल, असं पुण्य ज्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांवर पडतंय त्यांना राजाश्रय प्राप्त होत असतो. म्हणून तो माझ्या आळंदीतले मालक म्हणले, यया नरा माझी राजा, तो विशेषी भूती जाण माझा. पुण्य लागतं पुण्य. तुम्ही गायनात मोठे झाले, तुम्ही मृदंगात मोठे झाले, वंशातलं पुण्य असतं मागच्या लोकांचं. प्रयत्न सगळीच लोक करतात. तुम्हाला किती दाखवायची लोक ज्ञानेश्वरी पाठ करणार? किती गायक दाखवायचे तुम्हाला? आपल्या आवाजाला फेकून देतील अशी रेल्वेतले टमरेल वाजून भजन म्हणायलेत. भजन नाही, गायन. मया झोपडीचा बांबुलई खिडका, मय झोपडी मोडल भरका, मया झोपडीचा बांबुलई खिडका, मय झोपडी मोडल. हे काय वाजवायची गरज होती? पण ते टमरेला वाजवायलेत ना, ते इथं कसे येतील? इथे येण्यासाठी पुण्य लागते. अनंत जन्माची पुण्य असेल, सुकृत असेल, लाभ स्व जयस्तु अनंतो जन्मो पुनितो भया तत्रा पुनितो भयो वैष्णव जन हितायच. तावार करी होता येते. पुण्य लागते. पुण्य ते मागच्या जन्मात. सावता महाराज वंशाच्या पुण्याने पुढे गेल्याच्या नंतर एक बाई दिसली. त्या बाईनं बी मागच्या अवतारात शहाणपणा केलता. कर जाऊ नका तसा तिने केल्यासारखा. ती 32 जाग्या वाकडी झालती. 32 जाग्या. रूपराशी हिन कळा. मालक सांगतात देऊतले, रूपराशी हिन कळा, अत्यंत दिसायला हीन. 32 जाग्यावर वाकलेली. कंसाला गंध लावला की झोप लागली, पण तिला काही नीट केलं नाही. एके दिवशी जगाच्या मालकाला पाहिल्याबरोबर गंध लावला. देवानं हनवटी धरली, लोटली, अशी कटकट 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 स्वरूपवंत केली. इतकी सुंदर, इतकी सुंदर, हातातली वाटी फेकून दिली. समोर गेले. मुष्टिक, चानूर, गय, गवाक्ष, शलभ हे सगळी मारले. पैलवान होते हे. कुबेराच्या नगरीतले पौरोहित्य करणारे 5 लोक होते. भागवत पा लक्षात येईल. आणि पौरोहित्य कर्म न करता 4 ठाण करते पैलवान झाले. पैलवान झाले. बापानं सांगितलं, अरे ज्या धर्माचं काम करायचं ते धर्म करत नाहीत तुम्ही, पैलवान झालात भडे आहोत तुम्ही, पुढच्या जन्मात नालायक राजाच्या दारात पैलवान होताल. गय गवाक्ष शलभ मुष्टिक चानुरा पंचायती मल्लानाम यत जायते मथुरा पट्टने तत्रा मल्ल भयानाम द्वंद्वा भय जायते शापित पितृगणायाम जाय मल्लातीत जायम. शापित होते ते. शापित आपटू आणले बेटे. पुढे गेल्याच्या नंतर कंसाला आपटून मारलं. चला पुढचं काही सांगायची गरज नाही. विश्वाचा मालक हा गोकुळात अवतीर्ण झाला. सुखाच्या संविधानात तिथं गोड दिल्या. नाना प्रकारच्या क्रिया केल्या. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातली सर्व भक्तगण मंडळी सर्वांना प्रणाम करतो. मेहगाव ग्रामवासी त्यांना प्रणाम करतोय. आजच्या हाराचे यजमान मला वाटतंय भगवानरावजी कांदे, त्यांना द्यावे तितके धन्यवाद. मला घेण्यासाठी तिथपर्यंत आले. हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमजी महाराज त्यांच्या संस्थेवर सुद्धा जाऊन आलो. शिंदे महाराज सुद्धा भेटले. या परिसराला लाभलेलं संप्रदायातलं गोडरत्न आदरणीय पूजनीय वंदनीय दयानंदजी स्वामी गुरुवर्य अशा महान महात्म्यांचं रत्न आदरणीय बापू सुद्धा आलेत. बापूंना सुद्धा प्रणाम. चार ठणकर महाराज असतील त्यांनाही प्रणाम. मामा आदी करून सर्वांना प्रणाम करतो. भागवत महाराज वा आदरणीय पूजनीय वंदनीय भागवत महाराज असतील, महाराजांना सुद्धा प्रणाम. इथे आलेले राजकीय क्षेत्रातली मंडळी, व्यापार क्षेत्रातली मंडळी, वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी,
माझा शेतकरी राजा, आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी सर्वांना गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. शेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर